नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या गोष्टींचा अतिरेक झाला की माणसाच्या हातून गुन्हा घडतो। याच भावनांच्या आहारी जाऊन एका सरळ मार्गी माणसाच्या हातून एक गुन्हा घडला। कोण होता हा शिकारी आणि कोण होती त्याची शिकार? चला पाहूया। सचिन, सगळे प्रश्न सोडवलेत ना? आई, 2 प्रश्नांची उत्तरच येत नाही। अरे पुस्तकातलेच प्रश्न होते ना, प्रयत्न कर, आठव आणि मग लिह। अरे बाळा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या परीने द्यायचं असतं। कुठल्याच प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणून हात वर करून सोडून नाही द्यायचं। परीक्षेत पण आणि अभ्यासात पण मन लावून चांगला अभ्यास कर, म्हणजे पुढचं आयुष्य सुखाचं जाईल। कळलं? अभ्यास कर। हा दादा, भाजी पालक 20 रुपये। घे। आई, आता मी मोठा झालोय, आता तरी मला माझ्या हाताने खाऊन दे ना। अरे मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईसाठी ती लहानच असतात। तुझ्या आवडीची भाजी केली बघ मी, घे खा। आई, बाबा कधी येणार? सचिन, तुला बरं वाटावं म्हणून मी खोटं नाटं नाही सांगणार। तुझे बाबा आपल्यावर नाराज होऊन घर सोडून गेले। कुणी सांगतं ते हिमालयात गेले, कुणी सांगतं जेलमध्ये गेले। खरं खोटं काहीच माहित नाही। सचिन, त्यांच्यासोबत काही झालं असेल त्याचा स्वीकार आपल्याला करायला हवा। तू जेव बरं। माझी टिप देतो, आता जिवंत राहतो तो बघ। आई, काय झालं? आई, तो गुंड विक्रम आहे ना, मी त्याला एकदा माणसाला मारताना बघितलं, म्हणून तो माझ्या मागे लागलाय। आई, तू जा। ए, तुझं पोरगं कुठं आहे? तो खेळायला गेला तिकडे। खेळायला गेलाय? हो। खोटं बोलू नकोस हं? अजिबात खोटं बोलू नकोस। तो आला ना की त्याला नीट समजावून सांग। त्यानं जर माझ्या विरुद्ध कुठं तक्रार केली ना तर त्याचे एवढे तुकडे करीन ना, लक्षात ठेव। मी सांगते त्याला, तो तुमच्या विरुद्ध कुठेच नाही बोलणार। माझ्या मुलाला माफ करा, माझ्या सचिनला माफ करा, मी हात जोडते तुमच्या पुढे। तो आला ना की त्याला नीट समजावून सांग। होय, सांगते मी। अहो साहेब, मी काय नाही केलंय। अहो तुम्ही साहेब, मी काय नाही केलंय। अहो साहेब, मी काय नाही केलंय। बस। अहो साहेब, आई, उद्या माझा बर्थडे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे आई, टू। मी तुला एक बोलू? बोल ना बाळा। मला तू उद्या गिफ्ट म्हणून इंटरनेट वाला मोबाईल देशील का? सचिन, अरे आपलं अंथरूण बघून पाय पसरावं। आपली परिस्थिती आहे का एवढा महागडा मोबाईल घ्यायची? मी काय मागितलं ना तर तू अशीच बोलतेस आई। अरे सचिन, हे बघ, संध्याकाळचं रडू नकोस। त्याला पण जेवायला जाऊ, चल। मला नाही जेवायचंय। अरे सचिन, सचिन, अरे उठ ना। ठीक। दादा, तुम्ही व्याजाने पैसे देता ना? तुम्ही माझ्याकडे दरवेळेला भाजी घेता। मी आजवर तुमच्याकडे कधीच काय मागितलं नाही, पण यावेळी जरा नड आहे बघा। म्हणजे मला ते माझ्या मुलाला इंटरनेटचा मोबाईल घेऊन द्यायचंय।
म्हणून जरा पैशाची गरज होती. दादा तेवढं पैशाचं झालं तर बघ, तुमचे खूप उपकार होतील बघा. सचिन, ए सचिन, 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 अरे तुझ्यासाठी बर्थडेचं गिफ्ट आणलंय मी. सचिन, सचिन, कुठे गेला हा? सचिन, सचिन, भाऊ सचिनला बघितलं? नाही बघितलं. सचिनला बघितलं? नाही. सचिन, तुम्ही? अहो अहो थांबा. अहो अहो ऐका. प्लीज शांत व्हा. काय झालंय नीट सांगा. मॅडम, मॅडम माझा मुलगा हरवलाय. मी सगळीकडे शोधलं त्याला, पण तो कुठेच सापडला नाही. काय नाव आहे त्याचं? सचिन संजय माने. वय काय त्याचं? 10 वर्ष. फोटो वगैरे आणलाय? नाही. काय झालं श्वेता? सर यांचा मुलगा हरवलाय, 10 वर्षांचा. साहेब माझा नवरा मला कधीच सोडून गेलाय, पण आज आज आमच्या घराच्या गल्लीजवळ मी त्याला पाहिलं. मी त्याला हाक पण मारली, पण तो निघून गेला. मला वाटतं माझा नवराच माझ्या मुलाला घेऊन गेलाय आणि आता माझी मजा बघायला तो इथे आलाय. मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू. सर, कंट्रोल रूम वरून कॉल आला होता. गांधीनगर या परिसरामध्ये 8 ते 10 वर्षाच्या मुलाची डेड बॉडी सापडली. सर, मॅम डोंट वरी, सांभाळा स्वतःला. मॅम तुम्हाला आमच्याबरोबर यायला लागेल. सर या. साहेब, साहेब माझ्या नवऱ्याने माझ्या मुलाचं काही बरं वाईट करायच्या आधी त्याला शोधून काढा. हे बघा, आधी हे सांगा की तुमच्या नवऱ्यावर इतका का संशय आहे? माझ्या नवऱ्याचा स्वभाव खूप विचित्र आहे. तेव्हा ते टॅक्सी चालवत होते. चल जेवायला वाढ लवकर. तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना, घरात मीठ तेल पीठ काहीच नाहीये म्हणून. दुपारी येताना घेऊन या म्हणून सांगितलं होतं. त्या दिवशी ते गेले, ते आज इतक्या वर्षांनी सचिन हरवल्यावर आमच्या घरासमोर आले. मला वाटतं सर. ओके ओके, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शांत राहा आणि निवांत घरी जा. एक मिनिट. बघाडे सर, बघडे यांच्याबरोबर यांच्या घरी जा. यांच्या नवऱ्याचा आणि यांच्या मुलाचा फोटो घेऊन या. ओके सर. प्लीज. श्वेता, सर. आपल्याला ज्या मुलाची डेड बॉडी सापडली त्या मुलाचा फोटो आणि यांच्या मुलाचा आणि नवऱ्याचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. खबरींना पण अलर्ट करा. यस सर. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार हा आपल्या समाजाला एक प्रकारचा लागलेला शापच आहे. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत समाजातल्या सगळ्या थरात हा हिंसाचार आढळतो. त्या लहान मुलाच्या खुनाचा संबंध कौटुंबिक हिंसाचाराशी होता का? शांताचा मुलगा सचिन गायब होण्यामागे सुद्धा हाच कौटुंबिक हिंसाचार होता का? पोलिसांनी आपला तपास सुरू केला आणि एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर यायला लागल्या. हे देवी माते, आजपर्यंत मला नवऱ्याचं प्रेम आपुलकी कधीच नाही मिळाली, पण निदान मला माझ्या मुलाची माया तरी माझ्या बरोबर राहू दे. सर, येस. सगळीकडे चौकशी केली सर, पण डेड बॉडीची ओळखच पटत नाही. त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला सर. सर, त्याच्या केकमध्ये पॉइझन मिक्स करून कोणीतरी खायला दिलं, म्हणून सकाळी 10 ते 11च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला सर. श्वेता,
ती डेड बॉडी कोणाची आपल्याला लवकरात लवकर कळायला हवं. येस बरं तिथलं सीसीटीव्ही फुटेज सर, क्राईम स्पॉट जवळच्या सीसीटीव्ही मधून काहीच क्लू मिळाला नाही. पण सर, शहराच्या दुसऱ्या बाजूच्या सीसीटीव्ही मध्ये तो मुलगा दिसलाय सर. प्लीज. श्वेता, ही मुलगी कोण आहे? ती त्याला घेऊन चालली आहे. या मुलीचा आणि त्या मुलाचा काय संबंध आहे आपल्याला कळायला हवं. सर, कदाचित या मुलीचा ह्या मुलाच्या मर्डरमध्ये हात असू शकतो. सचिनचं काय झालं? त्याच्याविषयी काय माहिती मिळाली? सचिनचे फोटो सगळीकडे सर्क्युलेट केलेत आणि सर, जेव्हा सचिन गायब झाला होता तेव्हाचे सगळीकडचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बघायला सांगितले. ओके. हॅलो. काय? ठीक आहे, आम्ही येतोय लगेच. शोधा. सर, सिमेनवरून रेपिसचं DNA सॅम्पलिंग घ्यायला सांगा. येस सर. आणि काही फिंगरप्रिंट्स मिळतात का तेही बघायला सांगा. सर, आधी त्या अननोन मुलाची डेड बॉडी सापडली आणि आता जिच्यासोबत तो गाडीत बसून आला होता तिची. आणि सर, शांताचा मुलगा सचिन अजून सुद्धा सापडलेला नाहीये. त्या मुलाचा जीव धोक्यात आहे. एक काम करा, शहरात सगळीकडे पेट्रोलिंग वाढवा. लोकांना अलर्ट राहण्याचे मेसेज सोशल मीडियावरून पाठवून द्या. या बाईचा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवा आणि हिची कुठली मिसिंग कंप्लेंट आहे का ते चेक करा. आणि त्या गाडीचे डिटेल्स सगळीकडे पाठवून द्या. ती गाडी सापडली पाहिजे. सर, हो, रविवारी नक्की भेट. नक्की मला फोन करतोस. येस. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली? येस सर. गळा दाबल्यामुळे विंडपाईप ब्रेक झाला आणि हार्ट फेल झाल्यामुळे तिचा मृत्यू झालाय सर. मृत्यूची वेळ दुपारी 12 ते 1च्या दरम्यान आहे आणि रेप सुद्धा झालाय सर. गाडीचे काही डिटेल्स मिळाले? आले. आता तिथूनच काहीतरी क्लू मिळाला आपल्याला. मनोज ना तू? नाही सर, मी पवन काय काय मनोज झालं? कुठे आहे? तो आताच गेला साहेब तिकडे. त्याच्या गाडीचा नंबर MH12DF 9865 हाच आहे ना? मनोजचीच आहे साहेब. त्याचा मोबाईल नंबर दे. हो. बंद आहे सर. त्याचा एखादा फोटो आहे का तुझ्याकडे? आमचा एक सेल्फी आहे, मी दाखवतो सर. हे घ्या. श्वेता, याला संजयचा फोटो दाखव. सर, याला ओळखतोस? मनोजची गाडी चालवताना कधी बघितलंयस याला? नाही, कधीच नाही. मनोज इथे आल्या की लगेच त्याला पोलीस स्टेशनला यायला सांगायचं आणि लगेच आम्हाला फोन करायचा. चल. हो भाऊ, हे माझे मिस्टर आहेत. हा माझा मुलगा आहे. माझे मिस्टर माझ्या मुलाला घेऊन गेले. तुम्ही बघितलं का? एक आई आपल्या मुलाची वाट पाहत होती. शहरामध्ये खुनाचं सत्र चालू होतं. एका अनोळखी मुलाची डेड बॉडी सापडली होती. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. शहरामध्ये कधीही काहीही घडेल अशी परिस्थिती होती. आणि अशातच पोलिसांना एक क्लू असा मिळाला ज्यानं तपासाची दशा आणि दिशाच बदलली. सर, त्या मनोजला शोधायचा खूप प्रयत्न केला सर, पण त्याचा फोन अजूनही बंद आहे. आणि ज्या दिवशीपासून आपण त्याच्या घरी जाऊन आलो त्या दिवशीपासून तो गायब आहे. चोर की दाढी में तिनका, म्हणजे मर्डर आणि रेप दोन्ही त्यानंच केले. श्वेता, त्याचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. आपल्या खबरी नेटवर्कला पण ऍक्टिव्हेट करा आणि सोशल मीडियावर त्याच्या नावाने संदेश पाठवा आणि या माणसापासून सावध राहा असा संदेश त्याच्याबरोबर द्या. या माणसाविषयी कुणाला काहीही कळलं तर आपल्याला इमिजिएट कॉन्टॅक्ट करायला सांगा. येस सर. आणि सर, काल आपल्याला जी डेड बॉडी सापडली तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट.
गळा दाबून रेप करून मारून टाकलं सर आणि त्यानंतर ॲसिड टाकून चेहरा पूर्णपणे जाळला. आणि सर आपल्याला आधीची डेड बॉडी सापडली होती आणि काल जी डेड बॉडी सापडली दोघींचा DNA टॅली करून बघितला तर लक्षात आलं की सर दोघींवर एकाच माणसाने रेप केला. काय? हा सिरियल रेपिस्ट असू शकतो. नाही श्वेता, अजून एखाद्या मुलीला शिकार करण्याच्या अगोदर आपल्याला याला गाठायलाच हवा. येस सर. मॅडम, तुम्ही मागवलेले रिपोर्ट. थँक्यू सर. आपल्याला जी डेड बॉडी सापडली होती जिच्या मानेवर टॅटू होता तो टॅटू एका कंपनीच्या नावाशी मॅच झाला आहे सर. केतन एंटरप्राइजेस असं नाव आहे कंपनीचं आणि त्यांनी सुद्धा डबल K वापरला आणि मालकाचं नाव केतन पाटील आहे सर. केतन पाटील. येस सर. बस. काय झालं सर? केतन एंटरप्राइजेस. ओके. ॲक्च्युली आम्हाला एका तरुणीची डेड बॉडी सापडली. ॲक्च्युली तिच्या मानेवर इथे तुमच्या कंपनीच्या नावाचा टॅटू आहे, केतन विथ डबल K. काय सर, मी एक हॅपीली मॅरिड माणूस आहे. माझ्या नावाचा टॅटू कुठलीही मुलगी मानेवर काढून घेणं शक्यच नाही. आयुष्य 100%. तुमचं ऑफिस रिकामं दिसतंय, कोणीच नाही ऑफिसमध्ये. सर ॲक्च्युली मी वर्क फ्रॉम होम जास्त प्रिफर करतो. ओके. श्वेता सर. यांच्याकडून यांच्या एम्प्लॉईजचे डिटेल्स घ्या. सगळ्यांना एक एक करून फोन करून बघा. मीनवाईल मी यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफविषयी जरा जाणून घेतो. द्या डिटेल्स. सर प्लीज. मॅम हे आमच्या एम्प्लॉईचा सगळा डेटा. मिस्टर केतन, तुमचा इम्पोर्ट अँड एक्सपोर्टचा बिझनेस आहे. सर सगळ्यांशी बोलणं झालंय सर, पण पूनम नावाची मुलगी आहे जिचा फोन बंद येतोय. सर तिला ऑफिशियल कामानिमित्त मुंबईला जावं लागलं. मोबाईल बंद करू. ठीक आहे, ती जिथे कुठे गेली आहे तिथला नंबर द्या. येस सर. मॅडम नंबर. हॅलो, मी गांधीनगर पोलीस स्टेशनमधून PSI श्वेता बोलते. तुमच्याकडे केतन एंटरप्राइजेसमधून कोणी येणार होतं का? ओके, ऑल राईट, थँक्यू. सर पूनम तिथे प्रेझेंटेशनसाठी जाणार होती पण ती तिथे पोचलीच नाही सर. तुम्ही पुढे एन्क्वायरी नाही केली? मॅडम मी ॲक्च्युली माझ्या कामात खूप जास्त बिझी होतो आणि पूनम आल्यावर असंही मला रिपोर्ट करणारच होती, म्हणून मी तिला पुन्हा फोन नाही केला. ठीक आहे, तुमच्या डाटामधून पूनमचा फोटो द्या मला. येस सर. यांना जरा ते फोटो दाखवा. येस सर. हे फोटोज नीट बघा. यामधल्या कोणाला ओळखता तुम्ही? नाही मॅडम. ठीक आहे, पूनमच्या घरचा पत्ता द्या आम्हाला. येस सर. पूनम सावंत इथेच राहते. हो, काय झालं साहेब? आपण पूनमचं मी तिची आजी. पण काय झालं साहेब? जरा पूनमला बोलवतं. ती नाहीये घरात. कुठे गेली? ती मुंबईला कामासाठी गेले. पण काय झालं साहेब? मुंबईला गेल्यापासून तिने तुम्हाला फोन केला? मॅडम तुम्ही तिला फोन केला होता का? नाही, पूनमचे आई वडील? ते तर लहानपणीच वारले. मीच तिला लहानाची मोठी केली. ॲक्च्युली झालंय असं की आम्हाला एका 20-22 वर्षाच्या तरुणीची डेड बॉडी सापडली. जिचा चेहरा पूर्ण विद्रूप केलाय. आम्हाला अजून डेड बॉडीची ओळख पटली नाही आहे, सो आम्ही प्रयत्न करतोय आणि काही जणांच्या टेस्ट घेतोय. सो मॅडम हे बघा, तुम्ही सांभाळा स्वतःला.
अहो ती पूनम असेलच असं नाहीये, म्हणूनच आम्हाला काय टेस्ट करायच्यात खात्री पटवण्यासाठी. मला सांगा, पूनमचा कंगवा कुठे असेल? ओके. मॅडम, हा कंगवा तुम्ही पण वापरता का? तू पूनमचं. ओके. हा कंगवा फॉरेन्सिकला पाठवून द्या. येस. सर, पूनमच्या केसांचा DNA आणि डेड बॉडीचा DNA कम्प्लिटली मॅच झाला. ती डेड बॉडी पूनमची कन्फर्म झालं तर. हो सर. आणि सर, पूनमचा CDR आणि तिच्या सोशल मीडियावरच्या रिट्रीव्ह केलेल्या मेसेजेसवरून लक्षात आलं की तिचं आणि तिच्या बॉस केतनचं अफेअर सुरू होतं सर. आणि केतन आपल्याला तो मॅरिड असल्याचं सांगतोय. एक काम करा, या केतनला बोलून घ्या आणि त्याचा CDR पण मागून घ्या. येस सर. केतन, तुझं लग्न झालेलं असतानाही तुझं पूनम बरोबर अफेअर चालू होतं. नंतर ती तुझ्या गळ्यात पडली म्हणून तू तिचा रेप करून तिचा खून केला. नाही सर, मी कुणाचाही खून नाही केलाय सर. पूनमची डेड बॉडी जिथं सापडली तिथं तुझा मोबाईल लोकेट झाला आणि जिथं त्या दुसऱ्या अननोन मुलीची डेड बॉडी सापडली तिथेही तुझा मोबाईल लोकेट झाला. म्हणजे तूच दोघींचा रेप केला आणि त्यांचा खून केलास. नाही सर, मी काही नाही केलंय सर. पूनम तर तुझी ऑफिस स्टाफ मेंबर होती ना? दुसरी मुलगी ती कोण होती? मला खरंच माहित नाही सर. माहित नाही? म्हणजे एखाद्या अननोन मुलीला तू असंच उचललं, तिचा रेप केला आणि तिला मारून फेकून दिलं? नाही सर, मी खरंच मान्य करतो की माझं पूनम बरोबर अफेअर होतं, पण मी कुणाचाही रेप किंवा मर्डर खरंच नाही केलंय सर. मी खरं सांगतोय सर, प्लीज सर माझं ऐका. नाही सर. असं नाही बोलायचा. याचा DNA घ्या, दोन्ही बॉडीजवर मिळालेल्या सिमेंट्स बरोबर याचा DNA मॅच करून बघा. सगळं खरं काय ते कळेल. म्हणजे घेऊन जायला. सर सर माझं ऐका सर. सर मी काही नाही केलंय सर. सर. हॅलो. ओके. संजय, किती शोधायचं तुला? सचिन कुठे? सचिन तर शांताबरोबर असतो ना? असतो, पण हरवलाय तो. तू लपवून ठेवला त्याला. कुठे तो? अहो साहेब, मला खरंच माहिती नाही साहेब. याचं अख्खं घर शोधा. काय रे, ज्या दिवशी सचिन गायब झाला त्या दिवशी तू शांताच्या घरापाशी काय करत होता? साहेब, मी गेले अनेक वर्ष शांताला सोडून सीमा बरोबर राहतोय. इतकी वर्ष झाली पण काहीच मुलबाळ नव्हतं, म्हणून मी सचिनला इकडे आणायचा विचार केला. नाहीतरी तो माझाच मुलगा आहे साहेब, आणि म्हणून मी तिकडे चक्रा मारायला लागलो. आमचा बॉल द्या. सचिन, ओळखलंस मला? घरात फोटोत बघितला असशील ना? बाबा तुम्ही. सचिन, एक काम कर, तू ना आईला सोड, माझ्यासोबत चल. तुला हवं नको ते सगळं खायला देईन. मस्त विरू धमाल करू आपण. येशील? नको, तुम्ही जावा इथनं. म्हणजे आईला कळणार पण नाही, म्हणजे मी पण आईला सांगणार नाही, त्रास पण होणार नाही. हा बॉल द्या आमचा. सचिन. विघ्नेश, चला पण तिकडे जाऊन खेळू. पण सचिनने माझ्याबरोबर यायला नकार दिला. सर, तरी माझं मन मानत नव्हतं. मी त्याला भेटण्याचा खूप प्रयत्न केला. एकदा तर शांताने मला तिकडे बघितलं, आणि साहेब त्यानंतर मी तिकडे जाणं सोडून दिलं साहेब. खरं बोलतोय तू? अहो साहेब, शपथ खरं सांगतोय. नाही सर. मॅडम, तुम्हाला माहिती आहे कुठे आहे सचिन? मला सचिन बद्दल काहीच माहिती नाही. घेऊन चला. साहेब, त्यांनी काय नाही केलं. साहेब पण माझं सचिन कुठे? मला सचिन कुठे? मला नाही माहित. माझा राग माझ्या लेकरावर काढू नका. तो माझा पण मुलगा आहे. मी तुमच्या पाया पडते. मला शिव्या द्या, मला मारा. माझा मुलगा मला परत द्या. एक मिनिट. पोलीस स्टेशन आहे. प्लीज बिहेव युअरसेल्फ. बघा टे, याला आत घेऊन जा. सचिन विषयी जोपर्यंत काही सांगत नाही ना तोपर्यंत आपल्या पद्धतीने विचारत राहा. मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मॅडम, माझा मुलगा लहान आहे. प्लीज त्याला शोधून. सर, पूनमच्या CDRच्या अकॉर्डिंग शहरातलं CCTV फुटेज मी टॅली करून बघत होते. पूनम गायब होण्याआधी एका CCTV फुटेजमध्ये दिसली आहे सर.
सर हा बघा, शांताचा मुलगा सचिन. सचिन आणि ही पूनम यांचं काय कनेक्शन आहे? आणि सर ही तीच गाडी आहे ज्यात ती मुलगी आणि तो मुलगा बसून गेले होते. आणि त्यानंतरच आपल्याला डेड बॉडीज मिळायला सुरुवात झाली. येस सर. शेवटी आपल्याला पूनमची डेड बॉडी सापडली, पण मग सचिनचं काय? तो कुठे? सर सचिनला मारून तर टाकलं नसेल ना? ना लेट्स थिंक पॉझिटिव्ह. एक काम करा, आपली एक सर्च टीम तयार करा. शहर आणि आसपासचा परिसर सगळा पिंजून काढा म्हणावं. सचिन सापडायलाच हवा. येस सर. श्वेता, वन मोर थिंग. या फुटेजमध्ये त्या गाडीवाल्याचा चेहरा नीट दिसत नाहीये. काही करा पण त्याला शोधून काढा. येस सर. ए उठ उठ उठवायला. एक मिनिट, हा असा नाही उठणार. बाजूला. या याला. सांगतो तुला, तुझी दारू उठवतो. चाल. 13 तारखेला एका 20-22 वर्षाच्या मुलीला आणि 10-12 वर्षाच्या मुलाला नवी पेठेमध्ये तू तुझ्या गाडीत घेतलंस. कुठे ड्रॉप केलंस त्यांना? 50 लोक बसतात उतरतात, मला खरंच नाही माहिती. त्याच्या आधी 3 तारखेला सेम तसंच एका 20-22 वर्षाच्या मुलीला आणि 10-12 वर्षाच्या मुलाला गांधीनगर पासून तू तुझ्या गाडीत घेतलं होतंस. कुठे ड्रॉप केलं त्यांना? कोणत्या मुलीबद्दल बोलताय सर तुम्ही? त्यातल्या दोन्ही मुलींची डेड बॉडी सापडली आहे आणि एका मुलाची डेड बॉडी सापडली आहे. काय ज्या मुलाला 3 तारखेला तू तुझ्या गाडीत घेतलं होतंस तो कुठे आहे? साहेब मला खरंच नाही माहिती. साहेब मला खरंच नाही माहिती. मागचे 3-4 दिवस तुझा मोबाईल का बंद होता? माझी एक गर्लफ्रेंड आहे. आमचं प्रेम प्रकरण तिच्या नवऱ्याला कळलं. तो मला शोधत होता म्हणून मी माझ्या मित्राकडे जाऊन लपलो आणि या मॅडमने मला उचलून आणलं. साहेब हा असं खरं बोलणार नाही. त्याचा DNA घ्या. दोन्ही बॉडीजवर जे सिमेंट मिळालंय त्याच्या बरोबर मॅच करून बघा. साहेब मी खरंच काही नाही केलंय. आणि जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुडवायला. साहेब काय नाही केलं. बघ रे, आतमध्ये चेक कर एकदा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. चल उतर खाली. उतर. कुठे पळतो रे? हा कुठे पळतो? घेऊन चला याला. माझं आणि पूनमचं एकामेकांवर खूप प्रेम होतं साहेब. इनफॅक्ट आम्ही दोघं लग्न देखील करणार होतो. पण तिचं माझ्यावर नाही तर त्या पैशावाल्या बॉसवर प्रेम वाढलं होतं सर. तिने मला त्या पैशावाल्या बॉससाठी डंप केलं सर. मग मला चीड आली. मी ठरवलं की याचा बदला घ्यायचा. जेव्हा एक दिवस मनोज दारू पिऊन घरी झोपला होता तेव्हा मी त्याच्या गाडीची चावी घेतली, त्याचा शर्ट घातला आणि गाडी घेऊन निघालो साहेब. रस्त्यात एका खेळणाऱ्या मुलाला मी पैशाची लालच दिली आणि त्याला रस्त्यात चुकल्याचं नाटक करायला लावलं आणि तो तयार झाला साहेब. अरे काय झालं? रडतोयस का तू? रस्ता चुकलायस का? कुठे राहतोस तू? मारुती मंदिराच्या मागच्या गल्लीत. गांधीनगर जवळ. बरं ठीक आहे, मी सोडते तुला घरी. रडू नको. पूनमला मारून माझी चीड कमीच होत नव्हती साहेब. नंतर पुन्हा मी असाच गाडी घेऊन निघालो. रस्त्यात एका वस्तू विकणाऱ्या मुलाला मी पैशाची लालच दिली आणि त्याला पण तसंच करायला लावलं.
तिसऱ्यांदा मी तसंच करणार होतो, पण तेव्हा तुम्ही मनोजची चौकशी करत घरापर्यंत आला होता म्हणून काहीच नाही केलं. तुझ्या या विकृतीमुळे 2 निष्पाप मुलांचा, 2 तरुणींचा जीव गेला. त्यांच्या रिलेटिव्हचं आयुष्य बर्बाद झालं. समाजात राहायच्या लायकीचा नाहीये. कीड असतो, कीड. पहिल्या वेळी ज्या मुलाचा तू खून केला होतास त्याची डेड बॉडी कुठे आहे? रिंग रोडवरच्या बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ. जगण्याचा आधार असलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाचं प्रेत पाहून त्या माऊलीनं केलेला आकांत पोलीस आजही विसरलेले नाहीयेत. यामध्ये चूक होती ती पवनची आणि त्याच्या मनातल्या तिरस्काराची. प्रेमात झालेल्या फसवणुकीमुळे तो चिडला होता आणि त्यानंतर समस्त स्त्री जातीचाच तिरस्कार करू लागला. बदला घेण्यासाठी त्यांचे खून करायला लागला आणि त्यासाठी लहान मुलांचा वापर करून घेऊन त्यांना सुद्धा मारून टाकायला लागला. पोलिसांनी त्याला वेळीच थांबवलं आणि अनेकांचे जीव वाचवले. पण जे हकनाक बळी पडले त्यांचं काय? पवनने जर आपल्या रागाला आवर घातला असता, जे झालं ते विसरून तो जर पुढे गेला असता, तर आज त्याच्या सकट अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असती. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका अशाच अस्वस्थ करणाऱ्या केससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.